नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा शिक्षक संजय जाधव यांचा देशभर गाजत असलेल्या नीट घोटाळ्यात सहभाग दिसून आलाय। वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यात बदली होऊन आलेले संजय जाधव हे प्राथमिक शिक्षक वारंवार गैरहजर राहणे, आपल्या ठिकाणी पर्यायी खाजगी शिक्षक नेमणे या बाबी त्यांच्याकडून वारंवार झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले। या अनुषंगाने पुनश्च शिक्षण विभागातील अंगचोरी उघडकीस आलेली असून सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर यांच्या मुलांच्या भविष्यासोबत छेडछाड करणे हे योग्य नाही। या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित झाले आहेत। प्राथमिक व माध्यमिक विभागात खाजगी शिक्षक नेमून दांड्या मारणारे शिक्षक उर्वरित वेळेत काय करतात? शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी नेमके काय करतात? नेमणुकीच्या ठिकाणी शिक्षक राहतात का? नेमणूक असलेलेच शिक्षक वर्गावरती असतात का? दोन्ही विभागातील कार्यरत असलेल्या कार्यक्षेत्रात खाजगी शिकवणी घेतात का? असतील तर कोणत्या अधिकारात? सोयीच्या नेमणुकीकरिता तसेच आंतरजिल्हा बदलीकरिता जोडलेली कागदपत्रे, उदाहरणार्थ मेडिकल सर्टिफिकेट, आंतरदाखले, कौटुंबिक कारणे याची उलट तपासणी व्हावी। सर्रासपणे खोट्या कागदपत्रांचा वापर करून बदली करून घेणे हे प्रकार दिसून येतात। हजेरी पुस्तक, दप्तर तपासणी, विद्यार्थ्यांची, ग्रामस्थांची प्रतिक्रिया इत्यादी बाबींची तपासणी व्हावी असे निवेदन मनीषा आवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे निवेदन देऊन केली। सदरचे निवेदन स्मिता पाटील, उपमुख्य कार्य अधिकारी यांनी स्वीकारले। नमस्कार, मी सचिन जगताप, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड सोलापूर। आज या ठिकाणी देशभर गाजत असलेल्या संजय जाधव, सोलापूर जिल्ह्यातील एक प्राथमिक शिक्षक ज्यांचा आत्ताच नीटच्या घोटाळ्यामध्ये ज्यांना अटक झालेली आहे, त्या अनुषंगाने या ठिकाणी मी प्रतिक्रिया नोंदवत आहे। काल सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे मॅडम यांनी आम्ही एक निवेदन दिलेलं आहे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून। संजय जाधव हे 2023 ला सोलापूर जिल्ह्यामध्ये रुजू झाल्यानंतर त्यांचं वारंवार ते शाळेवरती गैरहजर राहणे किंवा पोट शिक्षक नेमून त्या ठिकाणी आपली सेवा बजावत होते, ते कोणत्या अधिकारातून बजावत होते हे या ठिकाणी एकही शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी सांगू शकलेले नाहीत। या संजय जाधवांचे या नीटच्या घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये सोलापूर जिल्ह्यातले इतर काही शिक्षक आहेत का? कारण त्यांना गेल्या 1 वर्षभरामध्ये सातत्याने गैरहजर राहून सुद्धा एकाही केंद्र प्रमुखाने, मुख्याध्यापकाने, गट शिक्षणाधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांची तक्रार केलेली नाही। याचा अर्थ त्यांचा त्या सगळ्या गोष्टींमध्ये, नीटच्या घोटाळ्यामध्ये त्यांचा समावेश आहे का याची प्रशासनानं सखोल अशी चौकशी करावी। आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आहेत याच्यामध्ये असे पोट शिक्षक नेमून जर शिक्षक इतर काही उपद्व्याप करत असतील तर ह्याची काल आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की 8 दिवसामध्ये सखोल अशी चौकशी व्हावी आणि त्या चौकशीमध्ये असे कोणी दिसून आल्यास भविष्यामधले संजय जाधव जर कोण असतील तर त्यांच्यावरती तत्काळ कारवाई व्हावी, अशा पद्धतीची मागणी आम्ही काल संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून केलेली आहे। अन्यथा या लोकांना पाठीशी घालणाऱ्या सर्व प्रशासनाच्या विरोधामध्ये संभाजी ब्रिगेड आंदोलन करेल।